ज्या लष्कर-ए-तोयबानं डिसेंबर 2001 मध्ये जैशच्या सहकार्यानं भारतीय संसदेवर हल्ला केला, जुलै 2006 मध्ये मुंबई लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट केला, नोव्हेंबर 2008 मध्ये मुंबईत दहशतवादी हल्ला केला, तसंच मार्च 2000 मध्ये चित्ती सिंगापोरामध्ये 35 शिखांची हत्या केली, या आणि अशा अनेक हल्ल्यांसाठी जबाबदार लष्कर-ए-तोयबाच्या हेडक्वार्टरचा भारतानं पाकिस्तानमध्ये घुसून सुपडा साफ केलाय। भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये रात्रीच्या वेळेला केलेल्या कारवाईमध्ये 9 दहशतवादी हल्ल्यांचा सुपडा साफ करून टाकलाय। मंगळवारी रात्री उशिरा भारतीय लष्करानं मोठी कारवाई केली। यामध्ये पाकिस्तानमधल्या दहशतवादी तळांवरती हवाई हल्ले केले। ही तिन्ही सैन्य दलांची संयुक्त कारवाई होती, ज्याला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आले। भारतीय लष्करानं लक्ष्य केलेल्या पाकिस्तानमधील 9 दहशतवादी अड्ड्यांपैकी एक महत्त्वाचा अड्डा होता, तो म्हणजे मुरिदके, जिथं लष्कर-ए-तोयबाचं मुख्यालय आहे। या हेडक्वार्टरच्या निर्मितीसाठी ओसामा बिन लादेननं 1 कोटी रुपयांची देणगी दिली होती। लाहोरपासून जवळपास 33 किलोमीटर अंतरावरती ग्रँड ट्रॅक रोडवरती मुरिदके हे लष्कर-ए-तोयबाचं मुख्यालय आहे। त्याला मरकज-ए-तैयबा असं सुद्धा म्हणतात। 2008च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातले सगळे जे आतंकवादी होते, दहशतवादी होते, ज्यामध्ये अजमल कसाबचा देखील समावेश होता, या सगळ्यांना पाकिस्तानच्या ISIनं इथंच प्रशिक्षण दिलं होतं। जैश-ए-मोहम्मदच्या बहावलपूर मुख्यालयाप्रमाणेच हे कॉम्प्लेक्स लष्कर-ए-तोयबाचं वैचारिक, लॉजिस्टिक आणि ऑपरेशनल सेंटर मानलं जातं। इथं शेकडोनं दहशतवाद्यांची भरती पाकिस्तानमधून केली जाते आणि दहशतवादी कारवायासाठी इथंच प्रशिक्षण सुद्धा दिलं जातं। सुमारे 2000 एकरमध्ये पसरलेलं हे संकुल जगातील सर्वात मोठ्या दहशतवादी अड्ड्यांपैकी एक मानलं जातं। 1980च्या दशकाच्या उत्तरार्धात हाफिज सईदनं ISI आणि बाहेरच्या निधीच्या मदतीनं या अड्ड्याची स्थापना केली होती। आपण जर मॅपनं इथं पाहिलं तर मरकज हे आधुनिक सुविधांनी युक्त असं हेडक्वार्टर दिसून येतं। याचं मुख्य केंद्र जे आहे ती एक मशीद आहे, जी एक शाळा आणि प्रशिक्षण केंद्र, तसंच युद्धाचं जे प्रशिक्षण आहे ते इथं दिलं जातं आणि इथं चारही बाजूंनी खुल्या मैदानांनी वेढलेली अशी ही एक जागा आहे। या कॉम्प्लेक्समध्ये रुग्णालय, कार्यालय, बँका आणि इतर व्यावसायिक युनिट्स देखील आहेत। मुख्य महामार्गाजवळ आणि लाहोरच्या जवळ असल्यानं मरकजमधून संसाधनांचा वेगवान पद्धतीनं वापर करणं शक्य होतं। हे मूळतः 1980च्या दशकामध्ये जसं की सांगितलं, सोव्हिएत विरोधी अफगाण जिहादीसाठी तयार करण्यात आलेलं एक सेंटर होतं, परंतु नंतर ते भारत विरोधी दहशतवादाचं एक केंद्र बनलं होतं। 2008 मध्ये जो भारतावरती म्हणजे मुंबईमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता, त्यामध्ये जे सगळे दहशतवादी सहभागी झाले होते आणि त्या दहशतवाद्यांनी इथल्या निष्पाप नागरिकांना मारलं होतं, या दहशतवाद्यांना इथंच प्रशिक्षण देण्यात आलं होतं। तपासादरम्यान अजमल कसाबनं सुद्धा ही गोष्ट कबूल केली होती। आता याच लष्कर-ए-तोयबाच्या मुख्यालयाचा भारतानं पाकिस्तानमध्ये घुसून सुपडा साफ केलाय। आपल्याला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।